प्रियजन हो, येशूच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा। मी तुमच्याशी बोलत आहे जिथे एक नदी समुद्राला मिळते अशा ठिकाणाहून। हे एक अद्भुत ठिकाण आहे। पहा, या ठिकाणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी या दगडांनी कुंपण घातले आहे। ते हे पाणी जपतात जेणेकरून ते मच्छीमारांसाठी उपयुक्त राहील। त्याचप्रमाणे प्रभू 1 योहान अध्याय 5 वचन 18 मध्ये असे सांगतो, जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही। बायबल सैतानाला दुष्ट म्हणते। दुष्ट तुझा स्पर्श करू शकत नाही, तो तुला स्पर्श करणार नाही, तो कधीच तुला स्पर्श करू शकत नाही, कारण तू देवाकडून जन्मलेला आहेस। याचा अर्थ तू नव्याने जन्म घेतलास। जेव्हा आपण स्वतःला येशू ख्रिस्ताकडे समर्पित करतो तेव्हा त्याच्या रक्ताने आपली शुद्धी होते आणि आपण नवीन व्यक्ती म्हणून जन्म घेतो। देवाकडून जन्म घेणे म्हणजे हेच। याचा अर्थ आपण पापाकडून वळलो आहोत आणि आपला उद्धार झाला आहे। म्हणून आपण देवाकडून जन्मलो आहोत आणि त्याच्या रक्ताने धुतले गेलो आहोत। आता दुष्ट आपल्याला स्पर्श करू शकत नाही। सैतान किंवा शैतान कसा तरी तुझा स्पर्श करण्याचा, आजार, समस्या किंवा संघर्ष तुझ्यावर आणण्याचा आणि तुला कमकुवत व निराश करण्याचा प्रयत्न करेल। तो तुझ्या कामात किंवा कुटुंबात समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल। तो अशा प्रकारे वाईट करण्यासाठी येईल, तरीही तो तुला स्पर्श करू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःच संरक्षित आहात। आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो? आपण स्वतःला येशूच्या रक्ताला अर्पण केले पाहिजे। दररोज आपली बायबल वाचा आणि प्रार्थना करा आणि स्वतःला देवाच्या उपस्थितीत सुरक्षित ठेवण्यासाठी अर्पण करा। मग दुष्टाचा कोणताही वाईट आपल्याला स्पर्श करू शकत नाही। तुमच्या आयुष्यात दुष्टाकडून कोणता संघर्ष तुम्ही अनुभवत आहात का? त्यातील काहीही तुम्हाला जिंकू शकत नाही किंवा तुम्हाला स्पर्श किंवा इजा करू शकत नाही। तो फक्त तुम्हाला धमकावू शकतो। एवढंच, भीती बाळगू नका, पण विश्वासाने म्हणा, मी देवाचा जन्म आहे, मी स्वतःला प्रभूला अर्पण केले आहे, दुष्ट मला स्पर्श करू शकत नाही। तुम्ही हे विश्वासाने म्हणाल का? पिता, आम्हाला तुझ्यापासून जन्म घेण्याचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद। तुझ्या रक्ताने आम्हाला धुतल्याबद्दल धन्यवाद। दुष्ट कधीच मला स्पर्श करू शकत नाही, कारण तूच आमचे रक्षण करणारा आणि मार्गदर्शन करणारा देव आहेस। आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो। आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।